आपल्या कॉन्फिडन्सला न तोडता पुढची बेल वाजवायची. ज्या एरियामध्ये टायपिंग क्लास 35 रुपयाला मिळायचे अशा एरियामध्ये मी 1,500 पासून ते 3,500 रुपयाचे कोर्सेस विकले दारोदारी जाऊन. समस्यामधनं संधी कशी शोधायची ही एक कला आहे. बिझनेस करण्यासाठी रिसोर्सेस लागतात, पण सगळे रिसोर्सेस तुम्हाला विकत घ्यावे लागतात किंवा ते तुमचे असले पाहिजेत असं नाहीये. तुम्हाला हे रिसोर्सेस जोडता आले पाहिजेत आणि न विकत घेता त्यांना जोडता आले पाहिजेत आणि पेपर यूजचं जे कॉन्सेप्ट म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय घडवू शकतात. नमस्कार, मी हर्षदा परब. आर्थिक दुर्बलता ही कमजोरी नाही तर ती ताकद आहे. वयाच्या 13व्या वर्षी जर एखादी व्यक्ती आठवड्याला 3.5 रुपये कमवत असेल तर ती एक यशस्वी उद्योजक होऊ शकते असं ज्यांना वाटतं. आणि महत्त्वाचं आहे म्हणजे ज्यांनी शून्याचं अस्तित्व असताना सुद्धा आपल्या पायावर उभं राहून एक नवीन विश्व निर्माण केलं आणि त्याचबरोबर जिद्दीच्या बळावर ज्यांनी स्वतःचं उद्योग क्षेत्रामध्ये एक नाव तयार केलं, असे सेंट अँजेलोस ग्रुप ऑफ कंपनीचं विश्व उभारणारे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे ग्लोबल सेंट अँजेलोस ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन ॲग्नोलो राजेश अथायडे आपल्याबरोबर आज स्टुडिओमध्ये आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांचा बिझनेस मंत्र जाणून घेणार आहोत आणि एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी नेमकं काय काय करावं लागतं याच्याबद्दल आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर माझा पहिला प्रश्न हाच असेल, ते म्हणजे शून्यातनं विश्व निर्माण केलं तुम्ही, तर या शून्यातनं विश्व निर्माण करण्याचं तुमचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की बालपणातच अनेक गोष्टी आहेत तुम्ही ठरवल्या होत्यात आणि तेव्हा तुम्ही निर्णय घेतला होता उद्योजक होण्याचा. तर मला असं वाटतंय की उद्योजक होण्याचा तुमचा जो मंत्र आहे तो तुमच्या बालपणातच कुठेतरी आहे, तर त्यामुळे त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. बालपण फार सुरेख होतं आणि ज्या गोष्टींच्या तुमच्या जीवनामध्ये अभाव असतात त्याचकडे तुमचं लक्ष केंद्रित होतं. तर मला कसंही करून माझ्या घराच्या आर्थिक परिस्थिती बदलायची इच्छा होती आणि ती परिस्थिती दुर्बळ असल्यामुळे मला प्रोत्साहन होतं की मी हे बदलू शकतो. हे बदलण्यासाठी माझे वडील नोकरी करायचे महिंद्रा अँड महिंद्रामध्ये. तर मला असं माहीत होतं की जेव्हा तुम्ही नोकरी करता तर तुमचं वेळ पण सीमित तुम्हाला द्यावा लागतो, पण तुमचं उत्पादन देखील, रेव्हेन्यू देखील तुमचं फार सीमित होऊन राहतं. तर ते न करण्यासाठी मला उद्योग करायचा होता लहानपणीपासूनच. तर फार कमी वयामध्ये कामाचा अनुभव घेण्याचा मी प्रयत्न केला आणि त्या अनुभवाचं भांडवल बनवून नंतर मी उद्योजक झालो. तर मला ती माझी परिस्थिती चेंज करणं फार महत्त्वाची होती आणि ते मी करून घेतलं, करतोय आणि करत राहणार. आणि आता इतर लोकांनाही प्रोत्साहित करू शकतो की मी एकटा नाही आहे, तर माझ्यासारखे असे हजारो लोक आहेत या देशामध्ये ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे. तुम्ही शून्यातनं विश्व निर्माण करण्याची तुमची गोष्ट अगदी थोडक्यात सांगितली, पण मला समजून घ्यायचं ते म्हणजे की तुम्ही उद्योजक झालात. उद्योजक होण्यासाठीचं स्वप्न बघितलं, पण पहिला उद्योग सुरुवात करणं हे खूप चॅलेंज असतं. कसं ठरवलं की आपण पहिला उद्योग हाच आणि अशाच पद्धतीनं करायचा आणि कशा पद्धतीनं त्याच्यासाठीची तयारी तुम्ही केली होती? प्रामुख्याने माझा मेन उद्देश बिझनेस करायचा होताच. खरं बघायला गेलो तर कॉलेजचं एज्युकेशन संपल्यानंतर मी ऑर्गनाइज बिझनेसमध्ये उतरलो, पण त्याच्या अगोदर दारोदारी जाऊन कपडे विकणं, कॉस्मेटिक्स विकणं, वेंकीस चिकन विकणं, परफ्युम्स विकणं हा माझा उद्योग होता. आणि खरं म्हणालात तर माझा त्या काळामध्येच माझा MBA घडला. जेव्हा तुम्ही दारोदारी जाता तेव्हा अनेक लोक दरवाजा ओपन करतात, अनेक लोक दरवाजा तुमच्या चेहऱ्यावर बँग करतात, अनेक लोक तुम्हाला शिव्या घालतात, तरी सुद्धा विदाऊट लुझिंग युअर एन्थुझियाझम, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, तरी सुद्धा आपल्या कॉन्फिडन्सला न तोडता पुढची बेल वाजवायची, कारण त्याच्याच मार्फत आपल्याला इन्कम जनरेट होणार आहे, रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्या कामामध्ये शिकलो. दारोदारी सेल्समॅनगिरी केल्यामुळे मला ते ज्ञान मिळालं आणि त्याच वेळेला मला अनेक नाती जुळता आली. म्हणजे मला असे अनेक लोक भेटले ज्यांनी फक्त दरवाजा ओपन केला तर त्यांचं मन ओपन केलं आणि माझ्याकडनं यासाठी सामग्री विकत घेतली, कारण त्याच्या प्रॉफिटमधनं मी माझं शिक्षण घडवू शकतो आणि आयुष्य घडवू शकतो. तर तिथनं सुरुवात झाली. पण खरी सुरुवात जर बघायला गेलात आपण तर 1993 मध्ये माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मी कम्प्युटर एज्युकेशनच्या क्षेत्रात सुरुवात केली आणि कम्प्युटर एज्युकेशन हा माझा खरा पहिला व्यवसाय झाला. तर 1993 पासून दारोदारी जायची सवय होतीच. तर मालवणी सारख्या ठिकाणी मी राहायचो. मालवणी इज अ फेमस लोकेशन इन मुंबई, सगळेच लोक मालवणी ओळखतात. तर तिथे दारोदारी जाऊन मी लोकांचे ऍडमिशन्स घेतले आणि ज्या एरियामध्ये टायपिंग क्लास 35 रुपयाला मिळायचे तरी त्यांना स्टुडंट नाही सापडायचे अशा एरियामध्ये मी 1,500 पासून ते 3,500 रुपयाचे कोर्सेस विकले दारोदारी जाऊन. तर लोकांना कन्व्हिन्स करणं, त्यांना समजवणं की हे तुमचं भविष्य आहे, याच्यामध्ये तुमची कायापालट होऊ शकते, तुम्ही ग्लोबल सिटीजन्स होऊ शकतात, असं पटवून दिलं आणि कम्प्युटर एज्युकेशनचा बिझनेसचा व्यवसाय सुरू केला मी 1993 मध्ये.
खरं तर म्हणजे बंद दरवाजातनं तुम्हाला कसं उद्योजक व्हायचं याच्यासाठीचा धडा मिळाला. पण तुम्ही आत्ता एक महत्त्वाचा उल्लेख केला ते म्हणजे कम्प्युटर बिझनेसचा, जो तुमचा पहिला बिझनेस आहे. आणि मी तर असं ऐकलंय म्हणजे की तुम्ही कम्प्युटर बिझनेस सुरू केलात, पण स्वतः कम्प्युटरचं शिक्षण मात्र मोफत घेतलेलं आहे तुम्ही. आणि ते कसं मॅनेज केलं? कारण आजकाल लोकांना म्हणजे सोर्सेस नाहीत शिक्षणाचे अशी तक्रार करतात, मुलं असतील, मुली असतील किंवा मग जे तरुण असतील. तर तो किस्सा जाणून घ्यायला आवडेल. इच्छाशक्ती मजबूत होती माझी, पण कम्प्युटर मला शिकायचं होतं. 1991-92 मध्ये लिबरलायझेशन झाला भारतामध्ये आणि मला कम्प्युटर शिकायचं होतं. मला समजत होतं आणि मला दिसत होतं की भारताचं भविष्य ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असणार आहे. परंतु माझ्याकडे ते शिक्षण घेण्याचे पैसे नव्हते. तर माझ्याकडे पैसे नसताना मी कसं शिकू शकतो? तर माझ्या वडिलांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये जाऊन मी शिकायचो. तर कॉलेज सुटायचं 12:30-1 वाजता. त्यानंतर रात्री 12:30-1 वाजेपर्यंत मी बसायचो माझ्या वडिलांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये आणि त्या ऑफिसमध्ये काम करणारी जी लोकं होती त्यांच्या मदतीने आणि पुस्तक वाचून आणि त्यांनी दिलेल्या कम्प्युटरचा वापर करून मी कम्प्युटर एज्युकेशन घेतलं आणि तिथून माझी सुरुवात झाली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये. पण मला एक जाणवलं की जशी माझी इच्छा आहे तशी हजारो लाखो लोकांची इच्छा असेल की त्यांना कम्प्युटर शिकून त्यांचं भविष्य बदलायचं आहे. तर सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन या संस्थेच्या मार्फत, जी माझी संस्था मी जी सुरू केली, याच्या मार्फत मी हजारो लाखो विद्यार्थ्यांना ती संधी दिली जी संधी मला पैशामुळे मिळत नव्हती. तर ती संधी मी त्यांना दिली आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से की मुंबई शहरामध्ये कम्प्युटर एज्युकेशन, ब्रिंगिंग कम्प्युटर एज्युकेशन विदिन द रीच ऑफ अ कॉमन मॅन, याचं कार्य सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड मी आणि माझ्या टीमनी घडवून आणलं. तुम्ही क्लासेस सुरू केले, तुमचे हॉटेल्स सुद्धा आहेत. मी असं ऐकलंय की इंटरनॅशनल लेवलवर तुमचे हॉटेल्स आहेत. तर कशा म्हणजे क्लासेस टू हॉटेल्स आणि मध्ये मग इतर दुसरे छोटे मोठे व्याप जे आहेत, जे तुम्ही तयार केलेले आहेत, हे जे जाळं तुम्ही तयार केलेलं आहे तुमच्या उद्योगांचं त्याच्यामध्ये, तर कसा हा म्हणजे गोष्ट ही फ्लरिश होत गेली, कशी ही वाढत गेली, कशी विस्तारत गेली, कसं ठरवलं की याच्यानंतर हे करायचं आणि काय काय अजून तुम्ही करता? समस्यामधनं संधी कशी शोधायची ही एक कला आहे आणि हे तुम्हाला क्लासरूममध्ये किंवा 4 भिंतींमध्ये शिकवता येत नाही. ही एक अशी कला आहे जी तुम्हाला परिस्थिती शिकवते आणि या परिस्थितीमुळे मी अनेक उद्योग करत गेलो. रेस्टॉरंट्समध्ये तर मी हल्ली आलोय 3.5-4 वर्ष अगोदर, परंतु साधारणतः 20 वर्षापासून मी रिअल एस्टेट डेव्हलपमेंट करतोय. भारत देशामध्ये रोटी, कपडा, मकान आणि मी सुरू केलेलं कम्प्युटर एज्युकेशन, हे मला असं वाटलं की ह्या 4 गोष्टी योग्य आहेत या देशासाठी आणि या 4ही गोष्टींची गरजा आहेत. याच्यामधनं रोटी, कपडा और मकान या तिन्ही गोष्टींचा माझ्या लहानपणे एवढा अभाव होता की मला वाटलं नव्हतं की मी या उद्योगामध्ये प्रवेश करणार. तर ह्या सगळ्या बिझनेसेसमध्ये मी प्रवेश केला. तर सर्वात अगोदर मी केलं रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये. साधारणतः 2004 साली म्हणजे एक्झॅक्टली 2 डेकेड्स अगोदर, 20 वर्ष अगोदर रिअल एस्टेट डेव्हलपमेंटची सुरुवात केली आणि आता हल्लीच 3-3.5 वर्ष अगोदर मी रेस्टॉरंट्सच्या बिझनेसमध्ये पदार्पण केलंय. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मी साधारणतः 2013-2014 मध्ये एक रिसॉर्ट सुरू केलं इगतपुरीमध्ये, पण रेस्टॉरंट्समध्ये 3.5-4 वर्षापासून करतोय. याच्या व्यतिरिक्त मी अनेक उद्योगांमध्ये इन्व्हॉल्ड आहे. तर लाईक अ व्हेंचर कॅपिटलिस्ट मी अनेक बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्या बिझनेसेसना सुद्धा पाठिंबा देतो आणि त्यांना वाढवायचं काम मी सध्या करत आलेलो आहे. तर कम्प्युटर एज्युकेशन, रिअल एस्टेट डेव्हलपमेंट, हॉस्पिटॅलिटी, रेस्टॉरंट्स असे मी अनेक उद्योग सुरू करत गेलो आणि कनेक्टिंग द डॉट बॅकवर्ड्स, स्टीव्ह जॉब्स जे म्हणतात ना, कनेक्टिंग द डॉट्स बॅकवर्ड्स, तर सबकॉन्शियसली आणि विदाउट हॅव्हिंग दॅट नॉलेज अबाउट व्हॉट आय वॉज डुईंग हे घडत गेलं. आणि आज जर मी पाहतोय तर माझ्या लहानपणाचे जे माझे अभाव होते ना, तेच माझे आज बिझनेस मॉडेल्स आहेत. तर मला म्हणजे माझ्या मनापासून मी जाणतो की लोकांना काय पाहिजे, कसं पाहिजे आणि ते मी प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो माझ्या बिझनेसच्या मार्फत. म्हणजे कमतरता ही ताकद झाली तुमच्यासाठी, सगळ्यात मोठी ताकद झाली. बरं, माझी समस्याच माझी सगळ्यात मोठी संधी होती. खरं तर याच अनुषंगाने थोडंसं बोललं पाहिजे, ते म्हणजे की उद्योजक होण्यासाठी आता तुम्ही इतके सारे उद्योग सुरू केलेत, पण एक सक्सेस मंत्रा प्रत्येकाला लागतो. मला माहिती आहे की जे लोक हा इंटरव्ह्यू बघतायत त्या सगळ्यांना सुद्धा हा सक्सेस मंत्रा जाणून घ्यायचा आहे. म्हणजे अनेक संधी असतात, कोणाकडे पैसे असतात, कोणाकडे पैसे नसतात, काहींकडे पैसे असून उद्योग काय करायचं याच्या आयडिया नसतात. तर कसं हे सगळं लोकांनी जुळवून आणायचं, आयडिया, पैसे आणि मग एक काम करण्याची वृत्ती, किंबहुना त्याच्यामध्ये किती टाइम इन्व्हेस्ट करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आणि तुमचा सक्सेस मंत्रा थोडासा जाणून घ्यायला आवडेल. लोकांना शेअर करण्यात मला नाही वाटत की तुम्हाला काही अडचण असेल. बिलकुल अडचण नाहीये. इच्छाशक्ती मजबूत असणं फार मोठी गोष्ट आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे.
आणि उद्योग करण्यासाठी तुम्हाला पैसा लागतच नाही, तुम्हाला इंटरपर्सनल स्किल्स लागतात. जेव्हा मी दारोदारी कपडे विकायचो तेव्हा मला कपडे होलसेलमधनं आणण्यासाठी पैसे नसायचे, तर मी त्या दुकानदाराला कन्व्हिन्स करायचो, ज्याला मी म्हणतो ना इंटरपर्सनल स्किल्स, की मला काम करायची इच्छा आहे पण मला ऍडव्हान्समध्ये पैसे देण्याची शक्ती नाहीये, तर तुम्ही मला क्रेडिटवर कपडे द्या, मी हे विकून आणणार, त्याच्या प्रॉफिटने मी माझं शिक्षण करणार, माझं घर चालवणार आणि तुमचे पैसे तुम्हाला परत करणार, असं मी त्यांच्याकडनं क्रेडिट सिस्टम सुरू केली. माझा पहिला कम्प्युटर मी जेव्हा विकत घेतला तेव्हा माझ्याकडे 25% पैसे होते, 75% पैसे मला एका मित्राने दिले. दॅट वॉज माय फर्स्ट अँड लास्ट लोन इन 1993. त्यानंतर मला पैशाची गरज कधीच लागली नाही. मला जेव्हा कम्प्युटर एज्युकेशनचे क्लासेस वाढवायचे होते त्यावेळेला मी माझ्या कम्प्युटर एजन्सीजकडनं क्रेडिटवर कम्प्युटर्स आणायचो आणि इन्स्टॉलमेंट्समध्ये पे करायचो. एक समजून गेलं फार कमी वेळामध्ये की बँक सुद्धा पैसे त्यांनाच देते ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा असतो. जर तुमच्याकडे पैसा नसला तर लोन मिळणं फार कठीण असतं, तुम्हाला कोलॅटरल वगैरे वगैरे द्यावं लागतं. मी मालवणीतला मुलगा, म्हाडाचा म्हणजे त्या काळामध्ये त्याला हाऊसिंग बोर्ड म्हणायचे, तर हाऊसिंग बोर्डच्या घरावर तुम्हाला लोन पण नाही मिळायचं कारण ते म्हाडाचं घर होतं किंवा हाऊसिंग बोर्डचं घर होतं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा मार्ग कसा बनवू शकता याचं मी जिता जागता उदाहरण आहे. तर मी कम्प्युटर एज्युकेशन जेव्हा सुरू केलं तेव्हा स्टुडंट्सना पण फीस भरायच्या अडचणी असायच्या, तर मी त्या काळामध्ये त्यांना म्हणजे वी मस्ट बी द फर्स्ट पीपल इन द कंट्री ज्यांनी प्रायव्हेट एज्युकेशनसाठी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधनं त्यांना लोन करून दिले. बँकच्या डायरेक्टर्सना कन्व्हिन्स केलं की माझ्या विद्यार्थ्यांना लोन द्या आणि ते त्यांना मी शिक्षण देतो. तर त्या काळामध्ये मी कंझ्युमर वेगळा आणि कस्टमर वेगळा हे कॉन्सेप्ट समजून दिली बँकेच्या डायरेक्टर्सना. जिथे कस्टमर असणार पेरेंट, कारण 18 वर्षाच्या वयाच्या वरच तुम्हाला लोन मिळू शकतं, तर कस्टमर पेरेंट असणार आणि कंझ्युमर असणार त्यांचा मुलगा किंवा मुलगी. तर अशा कॉन्सेप्टच्या मार्फत मी त्यांना लोन देत गेलो बँकेच्या मार्फत आणि मला लमसममध्ये फीज येत गेले, त्याच्याने मी वाढत गेलो. जर माझ्याकडे 2 लाख रुपये असले तर मी 20 लाखाची डेअरिंग करायचो क्रेडिटवर, कारण मला कष्ट करायची तयारी होती, अनुभव होता. मी एकच सांगतो की लहानपणीपासून मी माझा जो बिझनेस मंत्र ठरवला तो आहे इकोसिस्टम बिल्ड करणं. इकोसिस्टम म्हणजे तुमच्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत हे तुमच्या जीवनाची ताकद कसे बनवू शकतात याचंच गणित करत राहा नेहमी. आणि गिव्हिंग इज द बेस्ट वे ऑफ लिव्हिंग. म्हणजे जर तुम्ही त्यांना अगोदर तुमच्यातर्फे जर काय दिलं ना तरच ते तुम्हाला फीडबॅक परत देतील किंवा आधार तुम्हाला परत देतील. तर तुम्ही इकोसिस्टीम बनवत चला. मालवणीत राहणारा मुलगा जर इकोसिस्टीम बनवू शकतो तर अनेक लोक तर किती चांगल्या चांगल्या ठिकाणी राहतात, ते तर काही घडवू शकतात. पण आज फार अभिमानाने मी एक सांगतो की व्यवसाय करून मी भरपूर पैसे कमवले, पण त्याच्यापेक्षा जास्ती अत्यंत महत्वाची आणि प्राइसलेस नाती कमवली. तर फक्त मालाडमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाही तर जगातल्या बहुतेक प्रत्येक शहरामध्ये, महत्वाच्या शहरामध्ये अशी नाती आहेत की मध्यरात्री ते माझ्याबरोबर उभे राहतील किंवा मध्यरात्री मी त्यांच्याबरोबर उभा राहीन. तर नाती जोडणं आणि त्यांना बाळगणं अत्यंत महत्वाचा विषय आहे. मी नेहमी असं लोकांना म्हणतो आणि फार आवडीने म्हणतो की रिलेशनशिप इफ नर्चर्ड वेल, रिलेशनशिप इज द ओनली शिप दॅट कॅन नेव्हर सिंक. तर रिलेशनशिपला महत्त्व द्या आणि याच इकोसिस्टममुळे माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटीज येतात आणि याच इकोसिस्टममुळे मला रिसोर्सेस मिळतात आणि मी अनेक उद्योग घडवू शकतो. सगळ्यात गोष्ट महत्त्वाची लक्षात आपल्याला हे ठेवायची आहे की बिझनेस करण्यासाठी रिसोर्सेस लागतात, पण सगळे रिसोर्सेस तुम्हाला विकत घ्यावे लागतात किंवा ते तुमचे असले पाहिजेत असं नाहीये. तुम्हाला हे रिसोर्सेस जोडता आले पाहिजेत आणि न विकत घेता त्यांना जोडता आले पाहिजेत आणि पेपर यूजचं जे कॉन्सेप्ट म्हणतो ना आपण त्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय घडवू शकतात. पण एक सांगेन की पैशाचा अभाव तुम्हाला बिझनेसमॅन बनवू शकत नाही, हे खोटं आहे. हे अत्यंत खोटं आहे. म्हणजे तुम्ही विदाऊट पैसे सुद्धा तुमच्या जिद्दीवर, तुमच्या नॉलेजवर आणि तुमच्या पॉवर टू क्रिएट रेव्हेन्यूच्या कॉन्सेप्टवर तुमच्यावर लोक पैसे लावतील अशी परिस्थिती आहे. पेपर यूजचा कन्सेप्ट तुम्ही आता सांगितला तर तो नेमका कसा आहे आणि कशा पद्धतीने उद्योगांमध्ये वापरला जातो, किंबहुना तुम्ही तुमच्या यशामध्ये कसा तो वापरात आणला, म्हणजे अगदीच लगेचच म्हणजे खूप असं थेट नका सांगू पण थोडंसं अवतीभोवती आम्हाला आयडिया येईल असं थोडं सिंपल कॉन्सेप्ट आहे. इलेक्ट्रिसिटी पेपर यूज, वॉटर कनेक्शन पेपर यूज, सॉफ्टवेअर तुम्हाला आजच्या तारखेला जे तुम्हाला जर विकत घ्यायला लागले तर त्याला 1.5 कोटी 2 कोटी द्यावे लागतील. दॅट इज ऑल्सो पेपर यूज. महिन्याच्या बिलिंग सिस्टमवर तुम्हाला मिळतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आज तुम्हाला पेपर यूजचं कॉन्सेप्ट आहे. मी ट्रेन विकत घेऊ शकत नाही, पण जेव्हा मला ट्रेन वापरायची असते तेव्हा मी ट्रेनचं तिकीट घेतो आणि प्रवास करतो. पेपर यूज. तर तशाच पद्धतीने तुम्हाला बिझनेसमध्ये रिसोर्सेस पेपर यूज मिळतात. मला न्यूयॉर्कच्या सगळ्यात मोठ्या बिल्डिंगमध्ये जर ऑफिस उघडायचं असेल पेपर यूज, मला जेवढी जागा पाहिजे तेवढी मी भाड्याने घेणार. पेपर यूज. पेपर यूज. येस.
तर जेवढं तुम्हाला यूज करायचंय तेवढं तुम्हाला पे करावं लागेल आणि त्या पेमेंट स्ट्रक्चरला तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला सेट करता आलं पाहिजे. प्रत्येक रिसोर्स या दुनियामध्ये तुम्हाला पे पर यूज या कॉन्सेप्टच्या खाली अवेलेबल आहे. खूप छान कन्सेप्ट आपल्याला कळलेली आहे. खरं तर म्हणजे खूप पैसे न असता हातात नसेल तर मग ही गोष्ट आपल्याला खूप उपयोगी पडते असं लक्षात आलेलं आहे. बरं, तुम्ही उद्योजक आहात तसे म्हणजे उद्योग करता तसेच तुम्ही पुस्तकं सुद्धा लिहितात. काही पुस्तकांची नावं आलेली आहेत. मला वाटतं आत्तापर्यंत तुम्ही 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. 50 न्यू लाईफ ऑफ मंत्रास, ऑब्स्टॅकल टू अपॉर्च्युनिटीज, द एंटरप्रिन्युअर्स कंपास, नेव्हिगेटिंग युअर वे टू सक्सेस अशी पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत. तर या पुस्तकांमागची प्रेरणा आणि महत्त्वाचं म्हणजे इतके उद्योग करत असताना, इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी डोकं लावत असताना हे एका जागी बसून पुस्तक लिहिणं कसं काय सुचलं, प्रेरणा कशी काय मिळाली आणि कसं जुळवून आणलं मेन म्हणजे? गिव्हिंग बॅक टू द सोसायटी जर तुम्हाला करायचं असेल, ज्या समाजाने तुम्हाला एवढं चांगलं उद्योजक बनवलंय त्या समाजाला तुमचं देणं लागतं. तर तुम्ही काय देऊ शकता? तर सर्वात अगोदर तुम्ही तुमचे अनुभव देऊ शकतात. तर माझ्या जीवनाचे सगळे अनुभव जे आहेत ते मी गोळा केले आतापर्यंतच्या जीवनाचे, मी ते गोळा केले आणि एका पुस्तकाच्या स्वरूपात ते समाजासमोर मांडले. मराठीमध्ये त्या पुस्तकाचं नाव आहे समस्या ते संधी आणि इंग्लिश पुस्तकाचं नाव आहे ऑब्स्टिकल्स टू ऑपॉर्च्युनिटीज. हे माझं पहिलं पुस्तक. त्याच्यानंतर 50 न्यू लाईफ मंत्रास हे मी दुसरं पुस्तक लिहिलं पॅन्डेमिकमध्ये. पॅन्डेमिकच्या प्रत्येक दिवसाला आम्ही लाईव्ह शो करायचो जिथे आम्ही लोकांना प्रोत्साहित करायचो की देर इज लाईट ॲट दी अदर एंड ऑफ द टनल, म्हणजे हा भोगदा संपल्यानंतर तुम्हाला उजेड मिळणारच आहे. तर आम्ही मोटिवेट करायचो आणि त्याच कॉन्सेप्ट्सना घेऊन ज्या टॉपिक्सवर आम्ही बोललो त्याच टॉपिक्सना मी कन्वर्ट केले एका पुस्तकाच्या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर मी एक पुस्तक आता जे लेटेस्ट जे लिहिलंय दॅट इज दी एंटरप्रेन्योर्स कंपास. दी एंटरप्रेन्योर्स कंपास असा विषय आहे की दिशा बदलोगे तो दशा बदलेगी. मी जर सुरतच्या दिशेला 400 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जरी प्रवास केला तरी नरिमन पॉइंट येणार नाही. तर सही दिशा मिळणं फार महत्वाचं आहे. तर मला अनेक असे द्रोणाचार्य होते माझ्या जीवनामध्ये ज्यांना पाहून मी व्यवसाय शिकलो. तर त्याच प्रकारे मी देखील असा विचार केला की आपण सुद्धा असे डायरेक्शन्स एका पुस्तकात मांडून लोकांना देऊ शकतो. तर जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, जर तुम्ही पार्टनर आहात, जर तुम्हाला त्या पार्टनरशिपला सक्सेसफुल करायचं असेल तर काय केलं पाहिजे, तुम्ही यशस्वी उद्योजक आहात तर अजून यश कमवण्यासाठी काय केलं पाहिजे, तुमची लेगसी जर तुम्हाला मागे सोडून द्यायची असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, बिझनेस कसा निवडायचा, एरिया कसा निवडायचा, प्राइस पॉईंट कशी निवडायची, जाहिरात कशी बनवायची, लोगो कसा सिलेक्ट करायचा, नाव कसं सिलेक्ट करायचं, हे सगळं मी या पुस्तकात लिहून दिलेलं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती त्याचं जीवन उद्योजकतामध्ये त्याला त्याचं जीवन सुरुवात करायचं असेल तर दिस बुक कॅन बी एक्स्ट्रीमली हेल्पफुल. मी लोकांना नेहमी म्हणतो द बेस्ट व्हिजिटिंग कार्ड इज अ बुक. आणि जर तुम्ही कुठच्या विषयावर लिहिता, इफ यू ऑथर अ बुक यू बिकम अन अथॉरिटी ऑन दॅट सब्जेक्ट. तर या पुस्तकाला मी व्हिजिटिंग कार्ड सारखं लोकांना वाटतो आणि इट क्रिएट्स अ लास्टिंग मेमरी इन द माइंड्स ऑफ पीपल. मी लोकांना एकच म्हणतो की तुमची पर्सनॅलिटी अशी असली पाहिजे की एकदा तुम्हाला कुठची व्यक्ती जर भेटली तर त्यांनी तुम्हाला कधीच विसरला नाही पाहिजे. आणि जेव्हा ते तुम्हाला लक्षात ठेवतात ना तेव्हा त्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यातर्फे ढकलत जातात. तर ह्याला मी म्हणतो इकोसिस्टम बांधणे. अगोदर आपल्याला लोकांना मदत करावी लागते, मग तीच लोक आपल्याला कायमस्वरूपी जीवनभर मदत करत राहतात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. मदत फक्त पैशाची नसते, मदत मार्गदर्शनाची असते, मदत रिसोर्सेसची असते, मदत संधीची असते. अशा अनेक प्रकारे तुम्हाला संध्या मिळू शकतात. तर ऑलवेज कीप बिल्डिंग अन इकोसिस्टम. आणि पुस्तक लिहिणं इज वन पार्ट ऑफ दॅट इकोसिस्टम. आता हे पुस्तक वाचल्यानंतर कितीतरी लोक, अनोळखीत लोक पब्लिक फंक्शन्स मध्ये, पब्लिक प्लेसेस मध्ये समोरून येतात, संभाषण सुरू करतात, थँक्यू म्हणतात आणि सांगतात की तुमच्या या चॅप्टरमुळे माझ्या मनातला हा प्रश्न सुटला आणि मी सोल्युशन काढू शकलो आणि त्याचं मला यश मिळालं. तर यू आर गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. ते मी काम करतो पुस्तकाच्या मार्फत. आणि आता असं ठरवलेलं आहे की या पुस्तकानंतर, तिसरं पुस्तक लिहिल्यानंतर दरवर्षी मी एक पुस्तक लिहिणार आहे. जेव्हापर्यंत श्वास असेल तेव्हापर्यंत दरवर्षी एक पुस्तक लिहिणार आहे आणि पुढच्या 2 वर्षाची पुस्तकं माझी ऑलरेडी रेडी झालेली आहेत. अरे वा, म्हणजे दरवर्षी 2 वर्षांची पुस्तकं ऑलरेडी आहेत तयार आणि आता ही 3 पुस्तकं म्हणजे आणखीन 5 पुस्तकं तुमच्या नावावर येत्या काळात येतील. तुम्ही आता एक महत्त्वाचा उल्लेख केला ते म्हणजे की जसं म्हणजे आपल्याकडे सेईंग आहे की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे पहिल्यांदाच ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांना भेटता त्याचं इम्प्रेशन दूरगामी राहतं. थोडंसं पुस्तकाच्या बद्दल मला विचारायचं आहे की या पुस्तकातनं तर तुम्ही म्हटलात की तुम्ही व्हिजिटिंग कार्ड सारखा त्याचा वापर करता आहे, तर कसं इम्प्रेशन तयार झालेलं आहे लोकांमध्ये, त्याचे काही फीडबॅक तुम्ही सांगितलेले आहेत, पण कशा पद्धतीचं यश येतंय असं तुम्हाला वाटतं मार्केटमध्ये किंवा मग पर्सनल लाईफमध्ये लोकांच्या, आणि असा काही किस्सा या पुस्तकाशी निगडीत की ज्याच्यामुळे या पुस्तकातनं प्रेरणा घेऊन कोणी काही चांगलं काम केलेलं असेल किंवा? तुम्ही फार सुंदर बोललात की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. त्याला मी जोडून सांगेन
की देर इज नो सेकंड चान्स टू क्रिएट द फर्स्ट इम्प्रेशन. येस. तर तुम्हाला त्या पहिल्या संधीमध्ये गाठणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही असं पुस्तक लिहिता तेव्हा लोकांची तुमच्याकडे बघायची दृष्टिकोन चेंज होतो, कारण त्यांना माहिती आहे की बाबा या व्यक्तीला या विषयावर चांगली ग्रीप असल्यामुळे त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. तर माझ्याकडे एक असा व्यक्ती आलेला की त्याच्या मनामध्ये अशी दुविधा होती की पार्टनरशिप करायची का. बरेच लोक पार्टनरशिप करण्यासाठी घाबरतात, तर पार्टनरशिप कशी करायची. तर त्याच्याबद्दल त्याने जो चॅप्टर माझ्या पुस्तकात वाचला त्याच्यामुळे त्याला एक असा मार्ग मिळाला की त्याने पार्टनरशिप ती सुरू केली आणि इज हॅपी विथ दॅट पार्टनरशिप. अनेक वेळेला काय होतं की दोन समान क्वालिटीचे लोक एकत्र येतात, नंतर ते भांडतात. तर माझी जी कमजोरी आहे ती जर तुमची ताकद असली आणि तुमची जी कमजोरी आहे ती जर माझी ताकद असली तर आपण एकत्रित येऊन आपण एक चांगला, जसा संसार बसवतात ना लोक, तसं बिझनेस पण बसवावा लागतो पार्टनरशिपमध्ये. इट इज ॲज इम्पॉर्टंट ॲज गेटिंग मॅरिड. तर तुमचं निवडणं फार महत्वाचं असतं. तर सिलेक्टिंग द राईट पार्टनर. तर तो मला म्हणाला की माझ्याकडे फायनान्शियल कॅपॅसिटी नव्हती, पण माझ्याकडे हुनर आहे, माझ्याकडे टॅलेंट आहे आणि माझ्याबरोबर फायनान्स पार्टनर मला घ्यायचा होता. तर त्याला पिच कसं करायचं, प्रेझेंटेशन कसं करायचं, त्याला कन्व्हिन्स कसं करायचं आणि पार्टनरशिप कशी घडवायची आणि एक्सपेक्टेशन्स कसे सेट करायचे. कुठच्याही नात्यामध्ये अपेक्षा ज्या असतात ना या फार हानिकारक असतात जर तुम्ही त्याच्यावर यंत्रणा व्यवस्थित बसवले नाहीत तर. म्हणजे जर आपण चुकीची अपेक्षा ठेवली, आता ती अपेक्षा चुकीची माझी आहे, परंतु मी समोरच्या व्यक्तीबरोबर जर नाराज झालो तर ती माझी चूक आहे, त्यांची चूक नाही आहे. त्यांना तर माहित पण नाही माझ्या अपेक्षा काय आहेत. तर कुठच्याही नात्यामध्ये आपण अपेक्षा व्यवस्थित कागदावर मांडणे हे फार महत्वाचं असतं. कारण आपण जसं म्हणतो ना की युअर की स्किल सेट शुड बी नोन टू इच अदर. माझा जॉब रोल असा आहे बिझनेसमध्ये, तुमचा जॉब रोल असा राहणार आहे बिझनेसमध्ये. हे जर आपण क्लिअर केलं ना तर ते सुरळीत चालतं. तर या व्यक्तीने येऊन मला एवढं थँक्यू बोललं आणि तो माझ्याशी त्याने साधारणतः अर्धा तास गप्पा मारल्या की कसं त्याने हे घडवलं. हे चॅप्टर वाचल्यानंतर त्याचं माइंड ओपन झालं. कुठचंही पुस्तक जेव्हा आपण वाचतो किंवा कुठचंही कॉन्टेंट आपण पाहतो किंवा ऐकतो, पॉडकास्ट जर ऐकला किंवा ब्लॉग जर बघितला तर आपल्याकडे असे अनेक प्रश्न असतात ज्यांची आपल्याला उत्तरं मिळतात आणि त्या हिशोबाने आपण निर्णय घेतो. शेवटी आपल्या जीवनाची जी क्वालिटी आहे दॅट इज ऑन द कलेक्शन ऑफ द चॉईसेस अँड द डिसिजन्स वी मेड. आपण काय चूज करतो, आपण कशा क्वालिटीचे निर्णय घेतो त्याच्यावर आपल्या जीवनाची क्वालिटी अवलंबून असते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या सगळ्या गोष्टी घडत राहतात आणि असे अनेक मला लोक भेटतच राहतात ज्यांना या पुस्तकातले अनेक असे वेगळे चॅप्टर आवडले. आता बऱ्याच लोकांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा विषय फार आवडला. जर आपण एंटरप्रेन्योर असलो तर सगळ्यात पहिला प्रोडक्ट तर आपण स्वतःच आहोत ना. बरोबर. म्हणजे आय रिप्रेझेंट माय कंपनी आणि आय रिप्रेझेंट द प्रोडक्ट ऑफ सर्व्हिस दॅट आय एम प्रोव्हाइडिंग. तर मी जसा बर्ताव करणार त्याच प्रकारची छवी त्या माणसाच्या मनामध्ये पैदा होते. तर वी शुड बी व्हेरी कॉन्शियस अबाउट हाऊ वी डील अँड ट्रीट अँड वॉक अँड टॉक इन द सोसायटी. प्रत्येक गोष्टी आजच्या तारखेला मायक्रोस्कोपच्या अंडर असतात आणि त्यामुळे तुम्ही नेहमीच सतर्क राहणं अत्यंत गरजेचं असतं. जर तुम्ही एका पब्लिक शो मध्ये बसलेले आहात आणि कॅमेरा चाललेला आहे तर तुम्हाला माहित नाही कॅमेरा तुमच्यावर कधी येणार आहे. तर यू कॅन यॉन, यू कॅन स्लीप, यू हॅव टू बी अपफ्रंट, अलर्ट असले पाहिजे. तर तुमचा कॅमेराचा इमेज जो आहे ना तो कोणतरी पाहून बनतो की हा फार अटेंटिव्ह माणूस आहे. तर एव्हरी मोमेंट ऑफ द टाइम यू नीड टू बी अलर्ट. या सगळ्या गोष्टी, बारीक बारीक गोष्टी मी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तुमचा लोगो कसा असला पाहिजे, कलर कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे, लँग्वेज कशी असली पाहिजे, प्रोडक्ट कसा असला पाहिजे, प्रोडक्टचं प्राइस कसं ठरवायचं, सर्व्हिसची क्वालिटी कशी मेजर करायची, लोकांची प्रोडक्टिव्हिटी कशी मॅप करायची, या सगळ्या विषयांना मी कव्हर केल्यामुळे बऱ्याच लोकांना या पुस्तकाचा फायदा घडलेला आहे. तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून एक प्रकारे आपण असं म्हणूयात की शिक्षण देताय जे नवीन उद्योजक आहेत त्यांना. तर थोडंसं नवीन उद्योजकांच्या अनुषंगाने आणि तुम्ही म्हणजे या शिक्षण क्षेत्रात सुद्धा आहात म्हणून त्या अनुषंगाने एक प्रश्न आहे तो म्हणजे की नवउद्योजकांसाठी म्हणजे जे बडिंग्स आहेत किंवा दोज हू वॉन्ट टू जॉईन बिझनेस इंडस्ट्री, तर अशांसाठी जे काही मॉडर्न टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न जे काही टीचिंग एड्स आहेत तर ते कशा पद्धतीचे असायला हवे असं तुम्हाला वाटतं? आज जे काही अवेलेबल आहेत आर दे सफिशियंट असं तुम्हाला वाटतं किंवा याच्यात आणखीन काय नवीन करता येईल किंवा काय नवीन आणलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी तर असं म्हणेन की वी आर इन द बेस्ट टाइम. टेक्नॉलॉजीने पूर्ण जगाला एक छोटंसं गाव बनवलेलं. म्हणजे तुमच्या हातामध्ये तुमचा टीचर असतो, याच्यावर तुम्हाला युट्यूब आहे, सोशल मीडिया आहे, सगळं काय आहे. तर इट बिकम्स अ युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन. कुठच्याही पद्धतीचं द टीचर इज विथ यू ऑल द टाइम. आणि आजच्या तारखेला असं झालेलं आहे की अगोदर जर आपल्याकडे एखादा प्रश्न असला तर त्याचं उत्तर देणारा माणूस भेटायचा नाही. आज तुमच्याकडे चॅट जीपीटी आहे, तुम्ही त्याला प्रश्न विचारा तर तुम्हाला सगळ्यात चांगलं उत्तर देणार प्लस चॉईस पण देणार. हे 50 उत्तरांमधनं तुम्हाला कुठचं उत्तर पाहिजे ते तुम्ही घ्या. तर व्हरायटी हॅज चेंज, टाईप क्वालिटी हॅज चेंज, फॉर्मॅट हॅज चेंज.
परंतु मी कॉलेजच्या दिवसांमध्ये लोकांना म्हणायचो की चांगलं उत्तर देणं कला नसते, चांगला प्रश्न विचारणारा फार मोठी कला असते. कारण चांगला प्रश्न जर तुम्ही विचारला ना तरच तुम्हाला चांगलं उत्तर मिळू शकतं. चॅट जीपीटी मध्ये तेच घडलंय. म्हणजे द क्वालिटी ऑफ युअर इनपुट विल डिफाइन द क्वालिटी ऑफ युअर आउटपुट. तुमचा प्रश्न चांगला असला तर चॅट जीपीटी तुम्हाला उत्तर देखील चांगलं देईल, ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तर टेक्नॉलॉजी आज तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवतोय आणि कॉस्ट इफेक्टिव्ह. मी म्हणतो याला इक्वलायझेशन म्हणतो मी. म्हणजे आज जर मला हार्वर्डचा एखादा कोर्स करायचा असेल किंवा ऑक्सफर्डचा एखादा कोर्स करायचा असेल तर मला तिथे जायची गरज नाहीये. निम्म्य कॉस्टमध्ये किंवा त्यांच्या फ्री व्हिडिओज बघून सुद्धा मी स्वतःला सुशिक्षित बनवू शकतो. उद्योजकांना मी एकच सांगेन की आपल्याला रोज कमीत कमी 1 ते 2 तास सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये किंवा एज्युकेशन घेण्यामध्ये घालवणं फार गरजेचं आहे. आजही मी उठल्याबरोबर 1 तास कॉन्टेंट ऐकतो किंवा कॉन्टेंट पाहतो किंवा कॉन्टेंट वाचतो आणि झोपायच्या अगोदर 1 तास असे मी माझे जीवनातले रोजचे 2 तास स्वतःला अपग्रेड करण्यासाठी इम्प्लिमेंट करतो. आणि त्यामुळे माझा आणि ह्या गोष्टींमुळे माझ्या बिझनेसमध्ये मला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळतो. कारण डिसिजन मेकिंग सगळेच करतात, पण तुमच्या डिसिजन्समुळे पॉझिटिव्ह परिणाम किती जास्ती चांगले बनू शकतात दिस विल डिपेंड ऑन द क्वालिटी ऑफ थॉट्स यू डेव्हलप. आणि तुमच्या क्वालिटी ऑफ थॉट्ससाठी लर्निंग शुड बी अ कंटिन्युअस प्रोसेस. युअर क्वालिटी ऑफ थॉट्स विल डिफाइन द क्वालिटी ऑफ युअर डिसिजन्स. तर या सगळ्या निगडीत गोष्टी आहेत. इट इज ऑल इंटरकनेक्टेड. तर शिकत राहावं नेहमी. आनंद महिंद्रा असतील, नारायण मूर्ती असतील किंवा मोदी साहेब असतील, हे सगळे सतत शिकत राहतात. कुठे ना कुठे कुठच्या ना कुठच्या पद्धतीने शिकत राहतात. तर आय थिंक लर्निंग शुड बी अ कंटिन्युअस प्रोसेस आणि ऑल द टाइम. सगळ्या मोठ्या माणसांनी हेच सांगितलं ते म्हणजे की शिक्षण हे कायम राहिलं पाहिजे. तुम्ही कधीच विद्यार्थ्यातनं म्हणजे विद्यार्थी दशा संपली असं म्हटलात की तुम्ही संपता, तुमचा प्रवास थांबतो. मला हाच पुढचा प्रश्न पण विचारायचा आहे. ते म्हणजे की आता तुम्ही इतक्या आयडियाज सांगितलेल्या आहेत, स्वतः पुस्तक वगैरे मध्ये कशा पद्धतीनं गोष्टी इम्प्लिमेंट करता याबद्दल बोललेला आहात. पण खरं तर नव्या आयडियाजवर सुद्धा तुम्ही काम करतात. आत्ता सध्या तुमच्याकडे काही नव्या आयडियाज, इव्हन पुस्तकाच्या नवीन कल्पना अशा डोक्यात घोळतात का? आणि नवीन आयडियाज जेव्हा तुम्ही म्हणजे आहेत का डोक्यात आत्ता सध्या आणि काही वर काम करता आहात का? आणि ते काय असू शकतं? मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस हा पण माझा एक सक्सेस मंत्र आहे माझ्या जीवनातला. की जर मी एक बिझनेस करत गेलो तर त्या बिझनेसमधनं मी अनेक उद्योग कसे करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा जर मी रिअल एस्टेट डेव्हलपमेंट करतोय तर आजच्या काळामध्ये रिअल एस्टेट डेव्हलपमेंट करता करता मी आता असं पण करतो की अमुक माल विकायचा नाही. कारण रिअल एस्टेटमध्ये खरा बेनिफिशरी असतो बायर. जमिनीकडनं तुम्ही ॲज अ डेव्हलपर तुम्ही जमीन विकत घेता तर यू आर द बायर. तर डेव्हलपरचा फायदा होतो. डेव्हलपरकडनं एक फ्लॅट ओनर किंवा शॉप ओनर किंवा ऑफिस ओनर विकत घेतो तर तो डेव्हलपरपेक्षा मोठा बेनिफिशरी असतो. तर इट इज अ चेन रिॲक्शन. जसा जसा टप्पा वाढत जातो तर प्रत्येक घेणारा बायर जो असतो ना त्याला फायदा होतो प्रिव्हियस पार्टीपेक्षा. नेहमी हे गणित आहे, बिझनेसमधलं गणित आहे. तर आपण आता या बिझनेसमधनं ॲडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून किंवा ॲडिशनल गोष्टी वापरून अजून बिझनेस कसा करू शकतो. तर आता मी असं ठरवलं की जे रिअल एस्टेट मी बांधणार त्याच्यातनं अमुक रिअल एस्टेट मी ठेवणार. पुढचे 50 वर्ष इंडियन स्टॉक मार्केटचे आहेत. तर अनसोल्ड रिअल एस्टेटला मी बँकिंग करणार आणि बँकिंग केल्यामुळे मला तर मार्केट रेट मिळतील. लोन असल्यामुळे त्याच्यावर मला व्याज लागणार नाही. त्याच्यावर मला व्याज लागेल पण टॅक्स लागणार नाही. जर टॅक्स नाही लागला आणि व्याज लागलं तर व्याज तर बिझनेसमध्ये एक्सपेन्स आहे. परंतु ज्या लोनचा पैसा मी स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी, डे ट्रेडिंग किंवा गॅम्बलिंगसाठी नाही तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी, तर तिथे तो पैसा मल्टिप्लाय होणारच. परंतु 10 वर्षानंतर माझं जे ॲसेट आहे, माझी जी प्रॉपर्टी आहे त्याची पण किंमत 3 ते 10 पटीने वाढणार. तर रादर दॅन सेलिंग माझ्या प्रॉफिटला जर मी स्टॉकमध्ये कन्वर्ट केलं, हा झाला माझ्या रिअल एस्टेटचा बिझनेस. आता मी रेस्टॉरंट्सच्या बिझनेसमध्ये. तर आता रेस्टॉरंट्सच्या बिझनेसमध्ये मी अजून ॲडिशनल रेव्हेन्यू जनरेशन कसा करू शकतो तर त्याच्यावर माझा विचार चाललेला आहे. तर आय ऑपरेट फाईन डायनिंग रेस्टॉरंट्स. माझे रेस्टॉरंट्स आहेत मुंबई, पुणे, चेन्नई, बँगलोर आणि अहमदाबादमध्ये. दिस आर वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट्स इन द कंट्री. व्हेजिटेरियन, व्हिगन फूड रेस्टॉरंट्स, मॉडर्न कुझिन आणि ग्लोबल कुझिन आहे. म्हणजे वी आर द ओनली रेस्टॉरंट इन द वर्ल्ड विच डज ग्लोबल कुझिन विथ लोकल इन्ग्रेडियंट्स. असं एक विशेष रेस्टॉरंट आहे. तर माझ्याकडे रेस्टॉरंट आहे म्हणजे रेस्टॉरंट एक दुकानासारखं झालं. तुम्ही आलात, कस्टमर म्हणून जेवलात आणि गेलात, एवढंच वापर न करता आता मी हा विचार करतोय की याच्यामधनं मी एक डिलिव्हरीचा व्हर्टिकल वेगळा कसा करू शकतो. मील प्लॅन म्हणजे सबस्क्रिप्शन प्लॅन, जिथे कस्टमर महिन्यासाठी तुमच्याकडनं ब्रेकफास्ट लंच डिनर बुक करतो किंवा ब्रेकफास्ट डिनर किंवा ब्रेकफास्ट लंच अशा कॉम्बिनेशनमध्ये महिनाभर बुक करतो आणि पूर्ण पैसे एकत्र देतो. तर त्याला म्हणतात आपण मील सबस्क्रिप्शन प्लॅन. ते कसं सुरू करू शकतो, हॅम्पर्स कसा सुरू करू शकतो, आमच्या रेस्टॉरंटच्या नावाने आम्ही प्रोडक्ट कसे सुरू करू शकतो, आउटडोर केटरिंग कसे सुरू करू शकतो. म्हणजे
मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस हा तुमचा नेहमीच मंत्र असला पाहिजे. एका बिझनेसमधनं एका रेव्हेन्यूवर अवलंबून राहू नका. त्या इन्फ्रास्ट्रक्चरला मल्टिपल वापर करा. जसं फॉर एक्झाम्पल माझं रेस्टॉरंट दिवसभर रेस्टॉरंट सारखं चालतं आणि रात्री माझ्या रेस्टॉरंटमध्ये बेकरीचं काम चालू होतं. म्हणजे माझी ती जागा, माझ्या त्या जागेचा जे वापर आहे ते 24 तास चालू आहे. तर तुम्ही कसं काय युटिलाइज करू शकता याच्याबद्दल तुम्ही विचार करायला सुरू करा. वन इन्व्हेस्टमेंट मल्टिपल आउटकम्स. तर ह्याच्यावर माझा विचार चाललेला असतो. मी क्लोदिंग इंडस्ट्रीमध्ये पण आहे, एज्युकेशन सेक्टरमध्ये पण आहे, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पण आहे आणि मी अनेक उद्योजकांमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतो. तर अशा सगळे माझे सगळे वेगळे वेगळे बिझनेस चाललेले आहेत. परंतु एका ऍक्शनचे मल्टिपल रिॲक्शन्स किंवा मल्टिपल आउटकम्स हा माझा उद्देश नेहमीपासून राहिलेला आहे. आज आपण या मॉडर्न युगामध्ये या सगळ्या गोष्टी बोलू शकतो. मी बोललो तर लोकांना समजू शकतं, पण या गोष्टी मी लहानपणापासून करत आलेलो. त्या काळामध्ये मला हे टर्म्स माहीत नव्हते, ही टर्मिनॉलॉजी माहीत नव्हती. जसं फ्रँचायझर फ्रँचायझी रिलेशनशिप या विषयावर मी अमेरिकेला गेलेलो बोलायला, कारण मी फ्रँचायझी केलेले सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन. अनेक माझे फ्रँचायझीज होते. तर जर तुमच्याकडे पैसे नसले तर तुमच्या नावावर, तुमच्या सिस्टीमवर, तुमच्या पॉलिसीवर आणि तुमच्या क्वालिटीवर लोक पैसे लावतात आणि तुम्हाला रॉयल्टी देतात. तर त्याला आपण फ्रँचायझी म्हणतो. तर ह्या सिस्टम्स मी सुरू केले 96-97 मध्ये. तर त्यावेळेला फ्रँचायझर फ्रँचायझी या टर्मिनॉलॉजी बद्दल मला माहित पण नव्हतं, परंतु मी ते करून बसलोय. तर दिस आर ऑल प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस दॅट आय एम शेअरिंग ऑन युअर चॅनल. प्रॅक्टिकल थिंकिंग बद्दल जर बोलायचं झालं तर उद्योजकांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आर्थिक स्थिती जी आहे ती चांगली असली पाहिजे. जशी स्वतःची तशी मार्केटची म्हणजेच देशाची. तर सध्या भारताच्या दृष्टीनं तुमचा काय आर्थिक अंदाज आहे भारताचा? म्हणजे कशा गोष्टी घडतील? कारण इथं वेगवेगळ्या बातम्या येतात की मार्केट क्रॅश होईल, मग मंदी येईल, मग बिझनेस संपतील किंवा मग जॉब्स नसतील लोकांना. तर तुमचा काय अंदाज आहे भारतीय इकॉनॉमीचा आत्ताचा? प्रत्येक कॅलॅमिटी नंतर एक नवीन वर्ल्ड ऑर्डर सेट होते. प्रत्येक कॅलॅमिटी नंतर, जसं वर्ल्ड वॉरच्या नंतर अमेरिका बिकेम द सुपर पॉवर. आता आपल्याला जी कॅलॅमिटी झाली, इट वॉज नॉट अ वॉर, पण इट वॉज लाईक अ वॉर. लोक मरतच होते तरी, जे आपल्याला 2 वर्षाचा त्रास झाला कोविडचा. तर त्याच्यानंतर सुद्धा आता वर्ल्ड ऑर्डर चेंज होत चाललेलं आहे. तर आपल्या देशामध्ये ज्या गोष्टींचा अभाव होता ना, तीच आज आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आपल्याकडे अनेक ठिकाणी 24 तास पाणी नाहीये, तर दॅट इज अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. आपल्याकडे रस्ते नाही आहेत. म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये फ्रंट पेजवर 15 वर्ष अगोदर मी एक हेडलाईन वाचलेलं. तिथे लिहिलेलं की देशाच्या प्रगतीसाठी बिपासाची गरज आहे. बिपासा म्हणजे बिजली, पाणी और सडक. तर ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत ना, त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये एवढा पैसा खर्च होणार आहे सरकारकडनं. म्हणजे भारत सरकार पुढच्या 5 वर्षामध्ये 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे या गोष्टींसाठी. आणि एक्सपेंडिचर इन द इकॉनॉमी इज इन्कम टू द पीपल. तर जबरदस्त प्रगती होणार आहे भारत देशाची पुढच्या 50 वर्षांमध्ये. आपलं स्टॉक मार्केट इज गोइंग टू स्काय रॉकेट, कारण तेवढी डेव्हलपमेंट होणार आहे. द रेस्ट ऑफ द वर्ल्ड विल डेव्हलप इंडिया एज अ कंट्री, कारण ते लोक भांडवल आणून आपल्या देशात लावतील आणि त्यांच्या भांडवलाच्या जोरावर आपण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणार आहोत. तर या सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आपल्याला उद्योजक होणं गरजेचं आहे. उद्योजक म्हणजे माझ्याकडे 10,000 लोक कामाला असली पाहिजेत असं काहीच नाही. देर इज नो फिक्स फॉर्म्युला फॉर वेल्थ क्रिएशन. उद्योजक म्हणजे एखादा व्यक्ती एकटा जरी काम केला आणि तो उद्योग करतो, कोणाची नोकरी न करत, दॅट इज ऑल तो उद्योजकता. तो कन्सल्टंट असू शकतो आणि महिन्याला कोटी रुपये कमवू शकतो. तर उद्योजक होणं फार महत्वाचं आहे. तरच तुम्ही तुमच्या देशाची, समाजाची आणि स्वतःची आर्थिक कायापालट करू शकता. तर मी तर असं म्हणेन की येणाऱ्या वर्षांमध्ये, पुढच्या 100 वर्षांमध्ये जॉब हा प्रकारच राहणार नाहीये. एव्हरी पर्सन हॅज टू बी प्रोडक्टिव्ह. आणि त्या प्रोडक्टिव्हिटीसाठी जरी तुम्ही वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये एका इकोसिस्टमचा भाग असलात तरी तुम्हाला एक फिक्स पगार असणार आणि एक फ्लेक्सिबल इन्कम असणार. फिक्स पगार तुमच्या जगण्या आणि टिकण्यासाठी आणि फ्लेक्सिबिलिटी तुमच्या प्रोडक्टिव्हिटीसाठी. कारण आज मी असा इरा पाहिलाय की तुम्हाला HR डिपार्टमेंटच्या मार्फत नेहमी लोकांना मोटिवेट करत राहावं लागायचं, त्यांना समजवत राहावं लागायचं. आता त्याची गरजच नाहीये. एवढ्या सगळ्या मेजरमेंट मेट्रिक्स आलेले आहेत की इफ यू आर अ गुड प्रोडक्टिव्ह पर्सन, तुमची इन्कम जास्ती असणार. द पर्सन ज्याची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, आयदर ही विल लूज हिज जॉब किंवा त्याची इन्कम छोटी असणार. तर ह्या मॅट्रिक्समुळे पूर्ण जग आता चेंज होतंय. पुढच्या अनेक वर्षांमध्ये, म्हणजे 5 ते 10 वर्षांमध्ये भारतामध्ये सुद्धा लोकांना नोकऱ्यांपेक्षा व्यवसाय करायला आवडेल किंवा लोक नोकरी करतील अनुभवासाठी. मी असं लोकांना नेहमी म्हणतो 5 वर्षाची नोकरी करायची, कारण तुम्हाला अनुभव दुसऱ्यांच्या पैशावर मिळतं. आणि ती 5 वर्षाची नोकरी केल्यानंतर ताबडतोब उद्योजक व्हायचं. आणि उद्योजक होण्यासाठी तुम्ही पार्टनर बनू शकतात, शेअर होल्डर बनू शकतात किंवा स्वतः छोटासा बिझनेस चालू करू शकतात. तर अनेक मार्ग आहेत, पण उद्योजक होऊनच तुमची प्रगती होऊ शकते, हे मी सांगत राहतो लोकांना.
खरं तर तुम्ही खूप छान गोष्टी बोलता बोलता सांगितलेल्या आहेत, पण लोकांना असं हवं असतं ते म्हणजे की जाता जाता थोडासा एखादा संदेश. तर तुम्ही उद्योजक म्हणून किंवा उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या, नोकरी सोडू इच्छिणाऱ्या अशा लोकांना एक अगदी थोडक्यात संदेश दिलात तर बरं होईल. तुम्ही जिथे नोकरी करता तिथे तुम्ही पार्टनर बनू शकता आणि ती पार्टनरशिप मागण्याची जर तुमच्याकडे हिंमत असेल तर ती पार्टनरशिप तुम्हाला मिळू शकते. पण त्या अगोदर तुम्हाला हे प्रूव्ह करावं लागणार की तुमची आउटपुट जी आहे ना ते कंपनीच्या मालकापेक्षा चांगली आहेत. जर तुमच्याकडे ती आउटपुट असली तर नोबडी वॉन्ट्स टू लूज अ प्रोडक्टिव्ह एम्प्लॉई. तर पार्टनर इन प्रोग्रेस या कॉन्सेप्टच्या खाली तुम्ही पार्टनर बनू शकता. मी असं म्हणेन की येणारे 50 वर्ष भारत देशाचे, द वर्ल्ड ऑर्डर इज टेकिंग इंडिया ॲज अ लिडरशिप कंट्री इन द होल वर्ल्ड. चायनाच्या पेक्षा आपल्याला आज जास्ती महत्त्व झालेलं आहे. टोटल मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी भारत देशामध्ये शिफ्ट होत आहेत. टोटल थिंकिंग ॲक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट किंवा प्रोडक्ट डेव्हलपमेंट किंवा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग हे भारत देशामध्ये ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत आणि याचा लाभ प्रत्येक भारतीय नागरिक करू शकतो. आपल्याकडे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, पॉलिटिकल पार्टीज अनेक आहेत, रिलिजियस कॉम्प्लिकेशन्स आहेत, समाजाबद्दलच्या कॉम्प्लिकेशन्स आहेत. या कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे याची जर पॉझिटिव्ह बाजू जर आपण पाहिली तर ज्या देशाला किंवा ज्या व्यक्तीला आपल्या देशात येऊन काम करायची इच्छा असेल त्यांना आपल्याबरोबर भागीदारी करावं लागणार. ते डायरेक्ट बिझनेस करू शकणार नाही. तर इट इज अ पॉझिटिव्ह आणि नॉट अ नेगेटिव्ह. इट इज नॉट टोटली अ नेगेटिव्ह. इट इज ह्याचं इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे पण इट इज नॉट टोटली अ नेगेटिव्ह. तर मी असं म्हणेन की अति उत्कृष्ट व्यक्ती होणं महत्त्वाचं आहे. 10 मर्सिडीज गाड्या जरी रांगेत असल्या आणि त्यांची जरी रेस लागली तरी एकच मर्सिडीज गाडी जिंकेल. ती गाडी जिंकेल ज्याचा ड्रायव्हर सगळ्यात चांगल्या प्रकारे त्या गाडीला चालवू शकतो. तर यू नीड टू बी अन एक्स्ट्राऑर्डिनरी ह्युमन बिंग, एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सनॅलिटी. कारण आपली स्पर्धा एका इतर भारतीय नागरिकाबरोबर नसणार तर एका जॅपनीज बरोबर असणार, एका अमेरिकन बरोबर असणार, एका चायनीज बरोबर असणार, एका कोरियन बरोबर असणार. तर स्किलसेट इम्प्रूव्ह करत राहा, कॉन्फिडन्स मजबूत ठेवा, चांगलं नेटवर्क बनवा, एक पॉवरफुल इकोसिस्टमचा हिस्सा व्हा, रेग्युलरली एज्युकेशन घेत राहा, शिकत राहा. ट्राय टू मेक युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस बेटर देन हाऊ इट वॉज द प्रिव्हियस डे. ॲट दी एंड ऑफ द डे जेव्हा आपण अंथरुणावर पडतो तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे की आजपेक्षा आणि कालपेक्षा चांगलं काम मी उद्या कसं घडवू शकतो. जर तुम्ही अशी विचारधारा जर मांडली आणि बांधली आणि जर चांगले योग्य प्रकारचे कोलॅबरेशन जर तुम्ही घडवले तर ऑटोमॅटिकली यू विल बी अ व्हेरी सक्सेसफुल उद्योजक. आणि ह्या देशाला आजच्या काळामध्ये जर काय गरज असेल, भारत देशाला जर कुठच्या कामाची गरज असेल तर ती आहे उद्योजकता. तर ट्राय टू बी अ व्हेरी सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. विश यू ऑल द बेस्ट. तर खरं तर सरांनी आपल्याला सांगितलेल्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की उद्योगात नाती निर्माण करता आली पाहिजे. किंबहुना तुमचा उद्योग जर सक्सेसफुल करायचा असेल तर तुमचे त्याच्यामध्ये नातेसंबंध असले पाहिजेत आणि तितकीच मेहनत सुद्धा घेतली पाहिजेत. सतत शिकत राहा असं सुद्धा सांगितलंय. स्किल सेट डेव्हलप करा आणि दररोज शिकलं पाहिजे असं सुद्धा एक संदेश त्यांनी आपल्याला महत्त्वाचा दिलेला आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही आलात, आमच्याशी बातचीत केलीत आणि एक महत्त्वाचा आणि मोठा जो संदेश आहे तो उद्योजकांपर्यंत पोहोचवलेलात. आणि विशेषत्वानं यातनं आपल्याला एक अलर्ट सुद्धा मिळतो ते म्हणजे की जॉब संपणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर उद्योजक व्हा. धन्यवाद, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहिलात त्याच्यासाठी. आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.